नमस्कार, मी पूजा. आपला बायोस्कोपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई ही टीम आज आपल्यासोबत आहे आणि मला वाटतं मी आता जास्त बोलण्याची गरज नाही आहे. आपली ही टीम सगळी आपल्यासोबत असताना मी कशाला जास्त बोलू. या टीमकडनंच आपण जाणून घेऊया नेमकं संत ज्ञानेश्वरांच्या मुक्ताईमध्ये आपल्याला 18 एप्रिलला काय पाहायला मिळणार आहे. तर माझ्याबरोबर सगळ्यात आधी नेहा आहे. मी तिला प्रश्न विचारते. नेहा, मला तुला विचारावंसं वाटतंय की 18 एप्रिलला रिलीज होतोय, तारीख अगदी तोंडावर आली आहे आणि संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई खरं तर खूप मोठी भूमिका आहे ही. काय सांगायचंय तुला? आत्ता खूप एक्साइटमेंट वाढली आहे कारण इतके दिवस खरंच विश्वास बसत नव्हता की आपण असं काहीतरी काम म्हणजे पहिलाच चित्रपट आहे हो. आणि असं काहीतरी काम केलंय आणि ते आता येणार आहे ह्याची एक्साइटमेंटच आता इतकी आहे की अक्षरशः आम्ही सगळेच आता वाट बघतोय की कधी एकदा 18 एप्रिल येतोय आणि सगळ्यांना हा चित्रपट बघायला मिळतोय. नक्कीच. जसं नेहा तू म्हणाली 18 एप्रिलला हा रिलीज होतोय आणि आता काहीच दिवस राहिले आहेत आपल्या सगळ्यांना हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. इतकी मोठी भूमिका आहे. मुक्ताईची भूमिका म्हणजे खरंच खूप मोठी भूमिका आणि आव्हानात्मक सुद्धा तितकीच आहे. तेजस, मला तुला विचारायचं आहे, तुझी ही भूमिका काही लहान नाहीये. ज्ञानेश्वरांची भूमिका साकारणं हे खरं तर खूप आव्हानात्मक असेल तुझ्यासाठी. कसं काम केलंस? काय वाटलं? काय तयारी केली? आम्हाला सगळं तुझ्याकडनं ऐकायचंय. अ, आम्ही तयारी म्हणजे दिग्पालदादांनी आमच्याकडनं खूप चांगल्या प्रकारे शूटसाठी नाही तर माणूस म्हणून सुद्धा आम्हाला घडवण्यासाठी तयारी करून घेतली आणि त्याचबरोबर प्राध्यापक शामराव जोशी यांच्याकडे आम्ही वाणी संस्कारांचे प्रशिक्षण घेतलं आणि त्यामध्ये लहान लहान गोष्टी म्हणजे अगदी उच्चार कसे पाहिजेत किंवा तुमचं डिक्शन कसं पाहिजे, आ इ ई इतक्या बेसिक स्क्रॅचपासून आम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर हळूहळू या भूमिका, या व्यक्तिरेखा आम्हाला उलगडत गेल्या सगळ्यांना आणि अर्थातच दिग्पालदादांनी खूप जास्त आम्हाला मदत केली. अ, त्या व्यक्तिरेखा फक्त दिसण्यासाठी नाही तर वाटण्यासाठी म्हणून. कारण त्या सगळ्या व्यक्तिरेखा भिनल्या पाहिजेत तुमच्यात आणि तुमच्यात जर त्या असतील, तर त्या प्रेक्षकांना दिसणार आहेत. सो त्यासाठी त्यांनी खूप वाचन आमच्याकडनं करून घेतलं आणि त्याचबरोबर आम्ही सज्जनगडावर काही दिवस सगळ्या गोष्टीतून आम्ही कट ऑफ करून घेतलं होतं स्वतःला. सेवा करायला गेलो सेवा होतो थोडक्यात करण्यासाठी आम्ही. गेलो होतो आणि सोशल मीडिया नाही, काही नाही, काही नाही. फक्त आम्ही तिथे ध्यान करायचो. तिकडे आमच्या स्क्रिप्टचं वाचन करायचो, मेडिटेशन करायचो. सो या सगळ्या प्रोसेसमधनं गेल्यानंतर माऊलींच्या आणि मुक्ताईच्या भूमिकेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला फार मदत झाली आणि ते सोपं होऊन गेलं. नक्कीच. माझ्याबरोबर अजय सर सुद्धा आहेत, स्मिता शेवाळे आहेत आणि अवधूत सर सुद्धा आहेत. मला त्यांना सुद्धा प्रश्न विचारायचे आहेत. तर अजय सर, मी तुम्हाला विचारते, जसं आता तेजस म्हणाला, ज्ञानेश्वराची भूमिका असेल, मुक्ताईची भूमिका असेल किंवा या चित्रपटातल्या कुठल्याही भूमिका असतील, या भूमिका साकारणं म्हणजे खरंच खूप आव्हानात्मक आहे. तुमच्यासाठी तर हे कठीण नसेल, मात्र तरीसुद्धा मला विचारायचं आहे, ही तयारी तुम्ही कशी केली? जसं आता तेजस म्हणाला, की सोशल मीडिया नाही, म्हणजे आजच्या जगातल्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही लांब होता. तर खरंच हे कसं शक्य झालं आणि काय वाटतंय, काय बोलायचं एकंदरीत तुमच्या भूमिकेबद्दल? रामकृष्ण हरी या चित्रपटामध्ये मी चांगदेव महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे प्रेक्षकांना. पण खरं सांगायचं तर हा चित्रपट ह्या काळात म्हणजे 2025मध्ये करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हे शिवधनुष्य आहे, जे पूर्ण टीमनी पेललेलं आहे. उत्तम चित्रपट झालेला आहे. काय आहे, की लोकांनी कारण की खूप कॉमन प्रश्न असे येत आहेत, की तुमचं शिवराज अष्टक चालू होतं. त्यातले 5 चित्रपट झाले. मग हे मध्येच ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट कसा काय? तर त्याचं उत्तर मी कायम असंच देतो, की शिवराज अष्टक म्हणजे 8 चित्रपट महाराजांचे, त्यांच्या वीरांचे. अ, ते 5 झालेले आहेत आणि आता अवघ्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा, देशाच्या बाहेर सुद्धा लोकांनी ते स्वीकारलेलं आहे, की हे शिवराज अष्टक आहे आणि ह्या योद्ध्यांच्या, वीरांच्या पराक्रमामधनं आपण शक्तीचा संस्कार देतोय. म्हणजे आज लहान मुलांवरती जो संस्कार झालेला आहे, तो शक्तीचा संस्कार आहे महाराजांमुळे. पण या महाराष्ट्रातच भक्तीचा संस्कार किंवा शक्ती भक्ती संगम हा खूप जुना आहे. म्हणून ह्या मातीतच इतके संत महात्मे होऊन गेलेत. त्यांचे विचार, त्यांचा संस्कार त्यांनी ह्या महाराष्ट्रात रुजवला आणि समाज घडवला. तर आत्ता आम्हाला टीम म्हणून आम्ही जेव्हा चर्चा करतो, हा चित्रपट घडण्याच्या अगोदरच्या ज्या चर्चा झाल्या, त्यात आम्हाला असं जाणवलं, की आत्ता आपण खूप कॉमनली तरुण पिढीला डिप्रेशनमध्ये जाताना बघतो, अँक्झायटी अटॅक्स येताना बघतो. तर ह्यावरती उपाय काय? हे कसं थांबणार? तर समाजाला आत्ता चांगला संस्कार देण्याची गरज आहे.
आणि तो नवीन द्यायची गरज नाही आहे, कारण की हा जो संस्कार आहे 750 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी सगळं सार तुम्हाला विश्वकल्याणाचंच देऊन ठेवलंय, जे पसायदानात आहे. त्यामुळे हा चित्रपट मी म्हटलं की हा करणं खूप गरजेचं आहे. आणि नवीन पिढीला जसा शक्तीचा संस्कार मिळतो आहे आणि लहान मुलं जसे ते चित्रपट बघत मोठे होत आहेत, तसेच हा चित्रपट सुद्धा 84 वर्षांनंतर हा चित्रपट येतोय. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये एक संत ज्ञानेश्वर येऊन गेलाय प्रभातचा, ब्लॅक अँड व्हाईट. त्याच्यानंतर 84 वर्षांनंतर मधले काही सन्माननीय अपवाद वगळता पूर्ण चित्रपट, पण मुक्ताईंच्या चरित्रावरती पूर्ण चित्रपट नाही झाले. त्यामुळे हा चित्रपट करणं समाजाच्या दृष्टीने, आत्ता काळाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून हा चित्रपट केला गेला. मला पूर्णपणे माहिती आहे की हा चित्रपट लोकांनी का बघावा, असा प्रश्न आम्हाला खूप कॉमनली विचारला जातो. तर हा संस्काराचा भाग तर झाला एक. म्हणजे मी जसं कायम म्हणतो की तुम्ही पावनखिंड, सुभेदार, फत्ते शिकस्त हे चित्रपट पालक जसे मुद्दामून मुलांना दाखवतात, तसा हाही चित्रपट दाखवा की अत्यंत विषम परिस्थितीतनं ही 4 भावंड कशी झगडत वर आली आणि तरीही शेवटी सगळं भोगून त्यांनी विश्वकल्याणाची प्रार्थना केली. तर त्यासाठी हा चित्रपट बघा. आता शांत होणं खूप गरजेचं आहे समाजामध्ये. सगळ्यांनीच आपण धावतोय, हायपर आहोत. तर मला असं वाटतं की आमचा टीम म्हणून आम्हाला जो सगळ्यांना अनुभव आला की हा चित्रपट केल्यानंतर आम्ही जरा शांत झालो, काहीतरी बरं छान केल्याचं एक समाधान मिळतं. आणि खरंच जे आपल्या संतांनी सांगून ठेवलेले आहे तेच सत्य आहे हे सगळं पटतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे दिग्पालनी खूप रिसर्च ह्या पूर्ण गोष्टीवरती केला. त्यामुळे त्याचं स्क्रिप्ट फार सुंदर झालं होतं. गाण्याबद्दल अवधूत गांधी बोलतीलच, पण ह्या चित्रपटामधलं संगीत आणि एकावरती एक येणारे सीन्स, आता लौकिक अर्थाने लोकांना जे माहिती आहे ते या चित्रपटात आहेच आहे बरं का. म्हणजे रेडियामुखी वेद आहे, त्यानंतर मांडले भाजण्याचं सीन आहे, किंवा चांगदेवांचं अहंकार हरण तेही आहे, संजीवन समाधी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या तर दाखवणारच आहोत, पण त्या काळी काय लेव्हलला या संतांनी विचार केला होता हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातनं नक्कीच होणार आहे. त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं हे आहे की कौटुंबिक सिनेमा आहे, तर सगळ्यांनी मिळून बघा आणि लहान मुलांना स्पेसिफिकली दाखवा. त्यांना त्यांच्या आयुष्यात खरंच खूप फरक पडेल. स्मिता, मला तुला विचारायला आवडेल, जसं आता अजयजींनी सांगितलं, मला वाटतं सगळं सारच त्यांनी उलगडलं एकंदरीत. तर मला तुला विचारायचं आहे असं, सगळ्यात महत्त्वाचं ते जे म्हणाले की शक्ती आणि भक्ती दोघांचाही हा संगम आहे आणि या चित्रपटातनं तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. कौटुंबिक चित्रपट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई यांच्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. 84 वर्षानंतर मुक्ताई आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार आहे. एकंदरीत तुझ्या भूमिकेबद्दल आणि या चित्रपटाबद्दल मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. यामध्ये मी यशोदा नावाचं पात्र साकारते आहे आणि हे ज्ञानेश्वरकालीन समाजाचं प्रतिनिधित्व करणारं पात्र आहे. शिवाय 2 वयोगटातलं पात्र आहे. म्हणजे एक वृद्ध स्त्री आहे जी 75 नंतरची साधारण असेल, ती स्त्री मी साकारते जी कथा सांगते. म्हणजे यशोदा ही कथाकार आहे, नरेटर आहे आणि तिच्या दृष्टीनं आपण संपूर्ण चित्रपट पाहतो. शिवाय तरुण यशोदा जी आहे, ती तरुण यशोदा या मुलांबरोबर राहते. ती संसाराचा त्याग करून त्यावेळेला या मुलांना बहिष्कृत केलं होतं आणि यांना वाळीत टाकलेलं. तसं असतानाही धारिष्ट्य दाखवून ती त्या मुलांचा सांभाळ करायला जाते. मग त्यावेळेला ती तिच्या घराचा विचार करत नाही, ती तिच्या संसाराचा विचार करत नाही. ती ते पाऊल उचलते कारण ना तिच्यामध्ये एक तिचा स्थायी भाव जो आहे, जो मला वाटतो, ती इतकी करुणा आहे तिच्यामध्ये. कारण ही म्हणजे पूर्ण मला असं वाटतं की सगळ्या भावांचा जे काही भाव आहेत त्याचा महत्त्वाचा जो भाव असतो ना, तो म्हणजे करुणा असते. त्यातून सगळ्या गोष्टी उत्पन्न होत असतात आणि तिच्याकडे जे कारुण्य आहे ना, त्यामुळे हे पॉसिबल होतं. आणि म्हणून ती एवढा मोठा डिसिजन घेते की मी या मुलांसाठी आधार बनून राहीन, त्यांची मावशी बनून राहीन. माय मरो आणि मावशी जगो. सो रुक्मिणी आणि विठ्ठलपंत देहत्याग करतात. त्यानंतर ती त्यांची मावशी म्हणून जाते. पण तिथे गेल्यानंतर तिला लक्षात येतं की या मुलांना आधार देणारी मी फारच तुटपुंजी आहे. कारण ही मुलं म्हणजे विश्वाला तारणारी आहेत. आणि तिच्या संपूर्ण प्रवासामध्ये त्या मुलांच्या बरोबर ती जो वेळ घालवते, तेव्हा तिला लक्षात येतं की अरे हे अद्भुत आहे सगळं.
म्हणजे त्यांच्याकडून जी शिकवण तिला मिळालेली आहे, जे सार तिला मिळतं, कदाचित आयुष्य तिचं त्याच्याचसाठी होतं, की हे सगळं ती घेऊन तिने साठवून ठेवलेलं आहे. आणि मग ती ती सगळे समाधी घेतल्यानंतर, मुक्ताई वैकुंठवासी झाल्यानंतर, मग ती त्या गोष्टी इतरांना सांगतेय. तिने जे साठवून ठेवलेलं आहे सगळं, हे ती इतरांना सांगते, की माझा ज्ञाना असा होता, माझा सोपान असा म्हणायचा, मुक्ताई अशी ओवी म्हणायची. तिच्या ओव्या ती म्हणत वेगवेगळ्या ठिकाणी फिरतीये. जे कोणी येतात त्यांना ते अनुभव सांगतेय. सो अशी ती भूमिका आहे. आणि या भूमिकेमार्फत मला असं वाटतं, की ह्या चारही भावंडांचा प्रवास मला अनुभवता आला. ते ते जे देवत्व होतं ते हळूहळू कसं उलगडत जातं, की आपल्याला ती म्हणजे बघताना आपल्याला माणूस म्हणून असं वाटतं, की आई ग यांच्या बाबतीत का असं झालं आणि असं का होतंय. पण नंतर लक्षात येत जातं, की अफाट आहे इथे. जेव्हा ती छोटी मुक्ता येऊन ट्रेलरमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, ती छोटी मुक्ता म्हणते, की आता रडायचं नाही, आता काम करायचं. ती समजावते आणि त्यावेळेला ती प्रत्येक गोष्टीला अवाक झाली आहे. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं जे काय आहे, ती तिला आश्चर्य वाटतं, की हे काय आहे? हे काय समोर दिसतंय माझ्या? सो असा त्या यशोदेचा प्रवास आहे. तो प्रवास बघायला मिळेल. नक्कीच. मला वाटतं खूप छान शब्दात हे तू मांडलंस, की कशा पद्धतीनं एकंदरीत हा प्रवास आहे. अवधूत सुद्धा आपल्याबरोबर आहेत आणि गाणी लिहिलेली आहेत. खरं तर अभंग असतील, ओवी असतील ह्याच्यातनं ऐकणं आणि त्याच्यावरनं मुलांवर संस्कार होणं हे खरं तर खूप महत्त्वाचं आहे. आणि मुलं मला वाटतं हल्ली जास्त ऐकतात काही पाहण्यापेक्षा. तर गाणी ही फार महत्त्वाची ठरतील, ओवी, अभंग फार महत्त्वाचे ठरतील. काय सांगायचं याबद्दल? त्याच्यामध्ये सर्व संतांचेच अभंग आहेत. कोणीही त्याच्यावरती कुठेही काही आपलं चिटकवण्याचा दिग्पालने प्रयत्न केला, तो स्वतःच सांगतो तसं. कारण आपल्याला तिथं काही लावण्याची गरज नाही वेगळं. आणि मला वाटतं की ही जी संत परंपरा आहे, असं ही चार भावंड आणि समकालीन जे सर्व संत प्रभावळ आहे, मग गोरोबा काका असतील, चोखोबा असतील, सावता महाराज असतील, संत शिरोमणी नामदेव महाराज असतील, ही सर्व संत प्रभावळ जे आहे ह्यांनी त्या, आपण विचार करा 750 वर्षापूर्वीच्या त्या काळामध्ये एक अध्यात्मनिष्ठ मानवतावादाची बैठक दिली समाजमानाला. सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं, एका म्हणून आपण की एका झेंड्याखाली आणण्याचं. आणि हा संस्कार तो त्यांनी दिला, पुढच्या संतांनी तो आपल्यापर्यंत आणला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळं तो राहिला, टिकला. म्हणून आज आपण स्वतःला मराठी म्हणून घेत आहोत. आज आपण महाराष्ट्रात राहत आहोत. हा महाराष्ट्र त्यांच्यामुळं आहे. आणि ही जी संत परंपरा हे जे त्यांनी दिलेलं आहे, हे मुक्त हस्ताने दिलेलं आहे. आणि ते इतकं दिलंय की आपण 7 जन्म जरी त्याचं काही करायचं म्हणलं तरी ते संपणार नाही एवढं, आणि फुकट आहे सगळं. तर या पारंपरिक गोष्टी, त्याच्या पारंपरिक चाली अभंगांच्या, त्यानिमित्ताने वारकरी संगीत परंपरा जी आहे आपल्या महाराष्ट्राची, ती फार गोड आहे. ही एक अनुभूती आहे, अनुभवापेक्षा ही अनुभूती आहे. कारण हे संतांचं चरित्र अफाट आहे. ते 2 तासामध्ये मांडणं एक अतिशय मोठं दिव्य आहे. पण ज्या धारणा आणि ज्या समाज मान्यता शेकडो गेल्या 750 वर्षापासूनच्या ज्या समाजाने स्वीकारलेल्या आहेत किंवा ज्या मान्य केलेल्या आहेत, त्या सगळ्यांना व्यवस्थितपणे अभ्यासून दिग्पालने हा सगळा चित्रपट मांडलेला आहे. नक्कीच. मला वाटतं तुम्ही इतकं छान पद्धतीने हे सगळं सांगितलं. प्रेक्षकांना चित्रपट बघण्याची इतकी वेगळी उत्सुकता लागलेली असेल, की कधी 18 एप्रिल येतो आणि कधी चित्रपटगृहात जाऊन आपण हा चित्रपट पाहतोय. मला नेहा पुन्हा तुला एकदा विचारावंसं वाटतंय, जसं या सगळ्यांनी सांगितलं, की काम करणं ही एक वेगळ्या लेवलची गोष्ट आहे. मात्र अध्यात्म मांडणं किंवा आत्ताच्या मुलांपर्यंत, आत्ताच्या पिढीपर्यंत ते पोहोचवणं, जसं आता सरांनी म्हटलं, की अभ्यासक्रमातनं हे सगळं आता वगळलं गेलंय. आत्ताच्या मुलांना मोबाईल, लॅपटॉप या सगळ्या किंवा डिजिटल मीडिया या सगळ्याशिवाय त्यांना ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ओवी असतील, अभंग असतील, याबद्दलची माहिती नाही. आणि तेच या चित्रपटातनं आपल्याला दाखवून द्यायचं आहे मुलांना. तुला काय सांगायचं आहे? काय सांगशील, का बघावा हा चित्रपट कौटुंबिक? मी असं म्हणेन की मी सुद्धा अशाच मुलांपैकी एक होते, नक्कीच होते म्हणेन. कारण आत्ताचे आम्ही सगळे असे आहोत ना, की आम्हाला प्रत्येक ह्याच्यात लॉजिक लागतं, प्रत्येक ह्याच्यात की ह्याच्या मागे काय सायन्स आहे. आम्ही रिझनिंग विचारतो की मला सांग ना ह्याच्या मागे काय आहे. तर असंच मी काम करताना म्हणजे आमच्या संहितेतले प्रत्येक प्रश्न मी दादाला जाऊन विचारायचे, दिग्पाल दादाला, की दादा हे असं काय आहे, मग ह्याच्या मागे काय लॉजिक आहे. तर आता एक प्रसंग असा मला सांगावासा वाटतो, की मुक्ताईंनी माऊलींच्या पाठीवर मांडे भाजले. तर मला लहानपणी असं गोष्टी सांगायच्या, की हा जादूटोणा असेल का, किंवा काय जादू आहे ही, की असे कसे मांडे कोण भाजू शकतं. तर हा प्रश्न आजच्या काळातली मुलगी म्हणून मला पडतो. तर मी हा प्रश्न दादाला विचारला.
तर दादानी मला खूप सुंदर एक्सप्लेन केलं आणि त्याचं एक्सप्लेनेशन असं होतं की जो योगी माणूस असतो त्याची 7ही चक्र ॲक्टिवेट करून त्याचं ब्रह्मरंध्र पणाला लागून तो त्याचं हे पाठ गरम करू शकतो आणि त्यावर आपले काहीही म्हणजे ते शरीर गरम होतं थोडक्यात. तर हे सायन्स आहे. म्हणजे आजही योग साधना तेवढी स्ट्रॉंग असेल तर हे होऊ शकतं. किंवा अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर मुक्ताई आणि माऊलींचा संवाद आहे. त्या संवादामध्ये म्हणजे माऊलींनी तिला सनद दिली आहे. सो सनद म्हणजे ऑथॉरिटी आपण म्हणू रे की जी डॉक्टरांना, जी डॉक्टरांना वकिलांना किंवा जी सनद वकिलांना मिळते. दिली जाते तशी माऊलींनी मुक्ताईंना सनद दिली आहे की तुझ्याकडे आता ही ऑथॉरिटी आहे. तर त्या सनदेमध्ये तिने त्यांना प्रश्न विचारले आहेत की माया कैसी दादा सांगता निर्गुण म्हणे मुक्ताबाई भिन्न फोडा. म्हणजे मला हे भिन्न तू समजावून हे मला एक्सप्लेन कर. तर त्यात तिने असा प्रश्न विचारला आहे की कुंडलिनी कवटोनी करीती आकर्षण रेणूचे दर्शन झाले का नाही. म्हणजे रेणू म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉनबद्दल ती बोललेली आहे, ॲटम्सबद्दल ती त्यांच्याशी बोललेली आहे. सो हे त्या काळी ते दोघं भावंड हा संवाद आहे त्यांच्यामध्ये की तेव्हा ते प्रोटॉन न्यूट्रॉनबद्दल बोलतात. म्हणजे हे सगळं सायन्स आहे आणि हे आपल्याकडचं सायन्स आहे जे आम्हाला माहिती नव्हतं. जे मुक्ताईचा अभ्यास करताना, माऊलींचा अभ्यास करताना, या चित्रपटाचा अभ्यास करताना मला समजलं, ह्याला समजलं, तर ते माझ्या वयाच्या मुलामुलींना नक्की समजेल चित्रपटामार्फत असं मला वाटतं. नक्कीच. तेजस, मला तुला सुद्धा हे विचारायला आवडेल की 18 एप्रिलला भारतासह इतर 9 देशात सुद्धा हा प्रदर्शित होतोय. काय सांगायचंय, भारतातल्या लोकांनी तर बघावा हे तर आग्रह आपण करू शकतो, मात्र इतर देशातल्या लोकांनी सुद्धा ही भारताची संस्कृती काय आहे, भारताचे अभंग काय आहेत माहिती आहेतच, मात्र चित्रपटाच्या माध्यमातून पाहणं हे एक वेगळंच आहे. काय सांगशील, का पाहावा, कशासाठी यावा आणि भारताबाहेर लोकांनी हा चित्रपट का पाहावा? मी नेहाचंच मगाचं एक बोलणं जे होतं ते थोडंसं त्याची जोड देऊन याचं उत्तर देतो. आपली संस्कृती, आपला इतिहास जो आहे, तर हा चित्रपट पौराणिक नाही आहे, तर तो आपला आध्यात्मिक इतिहास आहे. आणि आपला इतिहास आपण अभिमानानं त्याचा सोहळा साजरा केला पाहिजे. आणि हा चित्रपट म्हणजे तो सोहळा आहे. आणि चित्रपटगृहात 18 एप्रिलपासून रामकृष्ण हरीचा गजर जेव्हा होईल ना, तेव्हा मला वाटतं की तो सोहळा साजरा होईल. आणि ही आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती जपण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला तो वारसा आपण दिला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून सगळ्यांनी हा चित्रपट नक्की पाहायला पाहिजे. आणि जसं नेहानी मगाशी सांगितलं की आजच्या पिढीला लॉजिक लागतं प्रत्येक गोष्टीत. तर हेच लॉजिक जे आहे ना, 2 तासाची कालमर्यादा असल्यामुळे सगळं ते लॉजिक दाखवणं शक्य नाही आहे. पण या चित्रपटाच्या निमित्तानं लोक याबद्दल स्टडी करायला लागली, त्यावर रिसर्च करायला लागली ना, तरी मला वाटतं की आमच्या चित्रपटाचं ते यश असेल. कारण हे जे ज्ञान आपलंच आहे, आपल्या संस्कृतीतलं आहे, जे दुर्लक्षित आहे फारच, जोपर्यंत त्याला दुसऱ्या देशांमधनं, तिकडच्या सायंटिस्टकडनं त्याला सर्टिफिकेट मिळत नाही, तोपर्यंत आपण ते मानत नाही. आणि जोपर्यंत आपली जी योग साधना आहे त्याचा योगा होत नाही, तोपर्यंत आपण ते सिरियसली घेत नाही. तर याच सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आहेत त्या आपण साजऱ्या केल्या पाहिजेत आणि त्या आपणच मोठ्या केल्या पाहिजेत. त्यासाठी हा चित्रपट नक्की बघा. म्हणजे मी तुला खरंच सांगते, आम्ही सगळ्यांनी हा अनुभव घेतलाय की माऊलींची जी समाधी आहे ना, त्या समाधीवर आपण जेव्हा डोकं ठेवतो ना, आपल्याला खरंच काहीतरी व्हायब्रेशन जाणवतात आणि इतकी पॉझिटिव्हिटी आपल्या आत अशी तयार होते. म्हणजे हे कुठेच मी एक्झॅजरेट नाही करते, ही फॅक्ट आहे की त्या समाधीवर फक्त जाऊन तिथे डोकं ठेवलं जरी तरी मला वाटतं अवधूत दादा खूप नक्कीच. मला वाटतं नेहा, ज्या पद्धतीनं तू म्हणतेस की फक्त डोकं टेकल्यानंतर जर ही अनुभूती मिळू शकते, तर चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये किती छान वातावरण किंवा किती छान चैतन्य निर्माण होऊ शकतं. तुम्ही चौघांनीही इतकं छान सांगितलं, भरभरून बोललात या चित्रपटाबद्दल. 18 एप्रिलला मला वाटतं प्रेक्षक नक्की जाऊन चित्रपटगृहात हा चित्रपट बघतील, ही नक्कीच आपण आशा बाळगूया. तुम्हाला सुद्धा या चित्रपटाला खूप यश मिळू दे, यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपला बायोस्कोपमध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही सुद्धा प्रेक्षक हो, 18 एप्रिलला जाऊन चित्रपटगृहात संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट नक्की पहा.